सो पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन आम्ही तुमच्यासाठी हाजीर आहोत. वेलकम ऑन एमजिम 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू आणि सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर अमोल पाथरेकर सर, न्यूरोसायकॅट्रिस्ट अँड डी एडिक्शन स्पेशलिस्ट. हॅलो सर, हाऊ आर यू? येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके, सो नवीन टॉपिक आहे परत एकदा आणि याच्यात थोडी कन्फ्युजन पण आहे जे आपण नंतर बघणारच आहोत. हो. तर सर्वात पहिले मला जाणून घ्यायचे की इम्पल्स कंट्रोल हा डिसऑर्डर एक्झॅक्टली काय आहे आणि याचे प्रमुख कारण काय असतात? इम्पल्स म्हणजे काय म्हणतो का आपण, त्याला म्हणतो अर्ज, किंवा आपण म्हणतो त्याची तीव्र इच्छा त्या गोष्टीची. तर आपण एखादी गोष्ट आपल्याला राहवतच नाही आणि आपण ती करतोच, म्हणजे त्याची इतकी तीव्र इच्छा होती आपल्याला की त्याचे लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस पण आपण लक्षात न घेता आणि आपण ती करायचा प्रयत्न करतो किंवा ती करतो, आणि ते केल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं म्हणजे त्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं. मग आपल्याला, आणि ती झाल्यानंतर सॅटिस्फॅक्शन भेटल्यानंतर मात्र मग गिल्ट पण वाटते की मी का केलं. याला आपण म्हणतो इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर. इम्पल्स म्हणजे तो मला तो त्यावेळेस माझी इतकी तीव्र इच्छा होती की तो मला तो, आणि ते करताना त्याला आनंद पण होतो, पण त्याच्यानंतर मात्र त्याला ते गिल्ट पण येते की हे मी का केलं. त्याला आपण इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर म्हणतो. आता इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर मध्ये काय असतं ना, त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जसं आपण त्याच्यामध्ये एक आहे की इंटरमिटंट अग्रेसिव्ह डिसऑर्डर, म्हणजे इरिटेबल डिसऑर्डर. त्याच्यात काय होतं की तीव्र इच्छा होती की समोरच्याला हार्म करावं किंवा स्वतःला हार्म करण्याची. त्याच्यामध्ये खूप चिडचिडपणा वाढतो अचानकपणे, आणि ती अर्ज एवढी जास्त असते त्याला की वस्तू तोडणं फोडणं त्या व्यक्तीला. त्याच्यानंतर मग त्याची चिडचिडपणा थांबली की नंतर त्याला वाटतं की नाही, माझ्याकडून हे कंट्रोल करायला पाहिजे होतं मी. दुसरा त्याच्यामध्ये काय आणखीन काही काही प्रकार असतात ज्याच्यामध्ये काय की, जसं एक छोटीशी गोष्ट आहे की खूप लोकांना आहे ना, मॉलमध्ये गेले किंवा शॉपमध्ये गेले ती वस्तू उचलावला वाटते, त्याला आपण क्लिप्टोमॅनिया हा वर्ड आहे. क्लिप्टोमॅनियामध्ये काय होतं, ती अर्ज येते की ही वस्तू मी चोरावं म्हणून किंवा चोरी करावं त्याची. हालाकी ती त्याची वापराची पण नसू शकते किंवा त्याला खूप जास्त म्हणजे त्याच्या गरजेची पण नसावी ती, तरी पण ती वस्तू मला उचलावं वाटते ती, आणि ती उचलल्यानंतर ती मी लपवून ठेवतो किंवा चोरी करतो. थोड्या वेळाने मग ते गिल्ट पण येतं आपल्याला, पण त्यावेळेस तो प्लेजर आणि ते ग्रॅटिफिकेशन म्हणजे ते सॅटिस्फॅक्शन येण्यासाठी ती अर्ज खूप तीव्र असते. तसंच एक तिसरा एक प्रकारे पायरोमेनिया. त्याच्यात काय वाटतं की त्या व्यक्तीला एखादी गोष्ट जाळल्यावर, म्हणजे त्याची ती आग पेटवल्यावरती आहे ना, त्याला खूप आनंद वाटतो ते, आणि ती तीव्र इच्छा होती आणि त्याचा तो आनंद मिळवण्यासाठी तो ते आग पेटवतो. मग त्याला आपण म्हणतो पायरोमेनिया. जसं आता खूप एखादा माझा रुग्ण होता, त्याला सारखं ते कागद पेटून त्याला ते बघायला खूप आनंद भेटायचा, आणि एक दिवशी तर त्यांनी मात्र ती आग बघण्यासाठी टू व्हीलरच जाळली. म्हणजे त्याचं कॉन्सिक्वेन्सेस खूप मोठे होते, बट ते त्यावेळेस त्याला फक्त ते करायचं होतं. आणखीन एक प्रकारे आपण जसं पाहतो बघा की गॅम्बलिंग, आपण जे जुगार खेळतात ना, तो याचाच प्रकार आहे. म्हणजे खूप लोकांमध्ये काय होतं की त्यांना ती अर्ज एवढी येते की ऍक्च्युली त्यांचं सॅटिस्फॅक्शन त्यांना कधी येतं की ते जेव्हा खेळतात त्यावेळेस जे ऍड्रिनलिन रश येतं ना, की ते खेळल्यानंतर काय रिझल्ट येईल त्याची सॅटिस्फॅक्शन आणि त्या प्लेजरसाठी तो करतो ते. हालाकी नंतर तो मोस्ट ऑफ द टाइम आपण त्या जुगारांमध्ये हारतो, तो त्याच्यामध्ये त्याचे पैसे जातात, त्याच्यावर खूप खर्च होतं, पण तरी पण त्याला ते तेवढ्या वेळामध्ये त्याला ती इतकी तीव्र इच्छा आणि ती अर्ज होती की ते टेम्पटेट होतो त्याच्यासाठी, आणि तो करतो आणि तो गॅम्बलिंग करतो. अजून आपण बऱ्याच वेळा पाहतो, जसं एक अजून एक प्रकारे शॉपिंगचा, कंपल्सिव्ह शॉपिंग. म्हणजे ती बऱ्याच वेळा अशी पण ऑनलाईन शॉपिंग आहे की पटकन आपण ते करून टाकतो. खूप वेळा आपल्याला वाटतं ती तीव्र इच्छा होती, आणि बऱ्याच वेळा काय असतो, युजली स्ट्रेस वाढला, टेन्शन वाढल्यावरती मग एक ते प्लेजर भेटावं म्हणून आपण ती गोष्ट करतो. नंतर कळतं की यार आपण नाही करायला पाहिजे होती, ही तर ड्रेस तर सेम माझ्याकडे आहे, हा शर्ट माझ्याकडे सेम आहे, ही कपडा, म्हणजे मला ते तेवढ्या वेळेस मला मात्र ते खरेदीच करावं वाटतं. तसंच आपण एक प्रकार असतो एक जे आपण एक सध्या पाहतो, इंटरनेट ऍडिक्शन, की ते त्याच्यामध्ये आपण कंटिन्यू, ती खूप तीव्र इच्छा होती, ते रील्स आपण कंटिन्यू पाहतो, त्याच्यामध्ये खूप जास्त आपण अडकतो. आणि एक असतो अजून एक मास्टरबेशनचा एक प्रकार आहे, तोही कंपल्सिव्ह मास्टरबेशन म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला सारखं मास्टरबेशन करवतं, तीव्र इच्छा होती, आणि मग ते त्याच्याकडून कंट्रोलच होत नाही ती आज. ते याला हे जे आहेत ना, हे सगळे इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर, हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे इम्पल्स आहेत. एक प्रकार अजून तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांना की सारखं केसात हात टाकतात आणि केस उपटायचा प्रकार असतो, थोडा असतो तो काही पेशंटमध्ये, रुग्णांमध्ये. ट्रायकोटिलोमॅनिया म्हणतात त्याला, की त्याला ती अर्ज येते ती केस उपटायची, त्याची बेचैनी वाढली की त्याला ते काढावं वाटतं केस, आणि काढल्यानंतर मग त्याला ठीक वाटतं, पण नंतर मग तेवढ्या भागाला त्याला टक्कल पडतं, मग त्याला ते कॉन्सिक्वेन्सेस त्याला ते
म्हणजे त्याची निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स आहे ना, त्याला ते कॉस्मेटिकली तो त्याला चांगलं वाटत नाही, त्याची गिल्ट फिलिंग पण येते. तर हे सगळे एक इम्पल्स कंट्रोल आहेत, म्हणजे हे इम्पल्स त्यांच्याकडून कंट्रोल होत नाही, म्हणून त्याला आपण इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर किंवा आयसीडी असं म्हणतो. व्हेरी ट्रू. येस. आणि हे होण्यामागचे कारण काय असू शकतं? लहानपणीचे काही सवयी हो. किंवा मग कोणत्याही एज मध्ये होऊ शकतं का हे फील? आता हे जवळपास प्रत्येक कुठल्याही एज मध्ये हे होऊ शकतं, Start म्हणजे होऊ अगदी शकतं. लहान मुलांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत हे कोणाला येऊ शकतं. आणि पुरुषां स्त्रियांमध्ये पण ऑलमोस्ट हे कॉमन असतं. याची मुख्य कारण जसं मी म्हणलं की आपल्या मेंदूमध्ये जे रसायन असतात, म्हणजे Yes. ज्या गोष्टीवर आपण वागतो, बोलतो, विचार करतो, आपण जे काही वागतो, विचार करतो, बोलतो, आपलं जे वागणं आहे, आपलं आनंदी होणं, दुःखी होणं, हे त्या मेंदूमधल्या रसायनांवरती अवलंबून असतं. त्या रसायनामध्ये जर बदल झाले, त्याची पातळी एक तर कमी झाली किंवा जास्त झाली, तर मग हे सगळे प्रकार घडतात. दुसरं असतं की स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेसचा अतिविचार केला, एखादा खूप जास्त ताण घेतला, टेन्शन घेतला, किंवा सतत काहीतरी खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी स्ट्रेसफुल घटना घडली, त्याच्यानंतर हे थोडेसे बदल होतात मेंदूमध्ये. किंवा एखाद्याचा स्वभाव आहे ताणतणाव घेण्याचा, स्ट्रेस तेवढा नाहीये पण त्याला सवय येते, त्याचा स्वभावाचे खूप हळवा, त्याला खूप जास्त ताण येतो, तर मग त्या लोकांमध्ये नंतर हे तसे बदल होतात, त्या गोष्टीकडे ते वळतात. लहानपणी घडलेल्या घटना, म्हणजे जसं अब्यूज असतो की त्या लोकांना आपण आता असं लहान, ऍक्च्युली जेवढे मानसिक लक्षणं पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये त्यांच्या प्रौढ अवस्थेमध्ये येतात, त्याचं मेन कारण त्याचं लहानपण असतं. त्या लहानपणी त्याच्या घरामधलं वातावरण कसं असतं, काही पेरेंट्स कंट्रोलिंग असतात, काही पेरेंट्स मध्ये सतत भांडण होत असतात, त्यांच्यामध्ये ते लग्नामध्ये त्यांच्या प्रॉब्लेम येतात, त्याचा डायरेक्टली परिणाम त्यांच्या मुलांवरती होतो. घरामध्ये आणखीन काही दुसऱ्या एखादा कोणी व्यसनी व्यक्ती असतो, तो खूप भांडण करतो, घरामध्ये सतत ताण असणं, मग पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे घरामध्ये, एक प्रकारचं कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस किंवा त्या वातावरणात तो कसा राहतो, तो एक परिणाम असतो. तिसरं व्यसनाचं प्रमाण, जसं मी सांगितलं ऍडिक्शन हे माणसांमध्ये अतिशय तीव्र बदल घडून आणतं मेंदू रचनेमध्ये. त्याच्यामुळे सर्वात जास्त मानसिक लक्षणं स्पेशली आता पुरुषांमध्ये जास्त वाढायचं कारण ते आहे. आणि एक शेवटचं कारण जसं मी म्हणलं की थोडं अनुवंशिकता हा रोल प्ले करतो, म्हणजे कोणत्याही मानसिक आजारात करतो, याच्यामध्ये सुद्धा करतो. तर हे सर्व कारणं असतात ज्याच्याने की आपण हे इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर किंवा इतर आपण मानसिक आजाराचे सर्वच कारण सेम आहे, हे आपल्याला चालू होण्यासाठी, हे आजार चालू व्हायला कारणीभूत ठरतात. ऑल राईट. याच्यासोबत ओसीडी जसं आपण मागे डिस्कस केलं होतं काय असतं, आणि इम्पल्स कंट्रोल यामध्ये थोडासा काही डिफरन्स आहे, तो क्लॅरिफाय करू शकता का? बरोबर आहे. ओसीडी मध्ये बरोबर आहे, खूप लोकांना असा प्रश्न वाटतो की ओसीडी हा इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डरचाच पार्ट आहे का? कारण ओसीडी मध्ये पण आपण एकच गोष्ट सारखी म्हणजे त्याला आपण रिपीट करतो, पण त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, की ओसीडी मध्ये जेव्हा तो व्यक्ती एखादी गोष्ट करतोय, जसं सारखं तो हात धुतोय किंवा सारखं तो आंघोळीला जातोय किंवा एकच गोष्ट सारखं चेक करतोय, हे त्याला कळत असतं, पण त्यावेळेस त्याला तो त्रास पण होत असतो. त्याला हे माहित असतं की ही गोष्ट नाही करायची, त्याला त्याचा खूप त्रास होत असतो, तरी पण तो करतो, कारण त्याच्याकडून ती कंट्रोल होत नाही. इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर मध्ये युजली काय असतं, प्लेजर भेटण्यासाठी ती केली जाते, त्याला तो आनंद भेटतो ती गोष्ट करताना, ती प्लेजरेबल ऍक्टिव्हिटी असते तेवढ्या वेळामध्ये, तर हा व्यक्ती तिथं एन्जॉय करतो, त्याला ती आवडत असते ती करायला. मग नंतर मात्र त्याचे कॉन्सिक्वेन्सेस झाल्यानंतर त्याला तो त्याच्यामध्ये त्या नाराजगी येते किंवा डिप्रेशन येतं, ते झाल्यानंतर गिल्ट फिलिंग येते. हा फरक असतो त्याच्यामध्ये. ओसीडी मध्ये पेशंट खूपच परेशान असतो, त्याला इतकी बेचैनी असते, त्याला हे कळत असतं की अरे मला हे नाही करायचंय, तरी पण त्याच्याकडून ते होतं, तो खूप परेशान होऊन जातो जास्त. हा फरक आहे त्याच्यामध्ये युजली. ऑल राईट. आणि सोबतच मग याला प्रिव्हेंट कसं करू शकतो? प्रिव्हेन्शन साठी काही स्टेप्स आहेत का? हो, आता प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट आपण दोन्ही याच्याबद्दल बोलू. ट्रीटमेंट पहिले आपण जर पाहिलं याच्यामध्ये, तर सगळ्यात महत्वाचं काउन्सिलिंगचा पार्ट असतो याच्यामध्ये, ज्याला आपण बिहेवियर थेरपी म्हणतो किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी असतो. याच्यामध्ये आपला तो थॉट प्रोसेस आहे की हा माझा थॉट आल्यावर मी ही क्रिया करतो, या थॉट प्रोसेसला आपल्याला त्याला थेरपी केली जाते, त्याला काउन्सिलिंगनी त्याला शिकवलं जातं. किंवा पॉज घेणं, म्हणजे कुठलाही एखादी गोष्ट मला ही आवडती आणि ती मला आता करून टाकायची, त्याच्या अगोदर आपण एक पॉज घ्यायला त्याला शिकवलं जातं की मला एक पॉज घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी, आपल्याला स्वतःला पहिले शांत करायचंय आणि मग नंतर विचार करायचा आहे ती गोष्ट करायची की नाही. बऱ्याच वेळा तो जो पॉज आपण जर घेतला, आपण जर थांबलो त्या क्षणी आणि थोड्या वेळ आपण वाट बघितली, तर ते विचलित झालेलं मन त्याला शांत व्हायला वेळ भेटते. ती कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये त्याला आपल्याला
काउन्सिलिंगद्वारे ते आपण त्याला रुग्णाला शिकवता येतं. ओके. ग्रुप थेरपी असते, त्याच्यामध्ये बरेचसे हे सिमिलर आजाराशी ग्रस्त असलेल्या रुग्णांना एकत्र बसून त्यांना काउन्सिलिंग केलं जातं. त्यांची ग्रुप थेरपी होती. ते ग्रुप थेरपीमध्ये एक दुसऱ्यांना त्याच्याबद्दल ते गाईड करतात आणि ते इम्पल्स कसे कंट्रोल करायचे याबद्दल ते एकमेकांचे काउन्सिलिंग करतात. सो आणि याच्यात मात्र मेडिसिनचा रोल थोडा इम्पॉर्टंट आहे, कारण मी जसं सांगितलं की मेंदूमधले जे रासायनिक बदल घडतात त्याचा मेन रोल असतो हा. येस. त्यामुळं त्या रासायनिक बदलांना परत नॉर्मलला आणण्यासाठी मेडिसिनचा वापर करणं गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये अँटी डिप्रेशन्स येतात किंवा बेचैनीसाठी अँझायटिक येतात, हे मूड स्टॅबिलायझर येतात. ह्या सर्व मेडिसिनचा वापर करावा लागतो आपल्याला. ऑलराईट. प्रिव्हेंटिव्ह मध्ये आता मी जसं सांगितलं स्ट्रेस हा इम्पॉर्टंट रोल आहे, किंवा जी तुमच्या लहानपणी किंवा तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये तुमची वाढ होतीये या कुठल्याही बाजू आपल्या आसपास होणारे जे निगेटिव्ह बदल असतात ते आपल्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याच्यासाठी जसं योगा आहे, मेडिटेशन आहे, की तो ताणतणाव कमी करण्यासाठी काही जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणावं लागतात. फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे, जसं आपण त्याला चांगली रोज फिजिकल ऍक्टिव्हिटी मिनिमम 40 ते 45 मिनिटात केली तर हॅपी हॉर्मोन्स असतात, ते एंडॉर्फिन ते तयार होतात. ओके. ते आपल्याला ह्या गोष्टीसाठी त्याच्यावर ओव्हरकम करायला मदत करतात. फ्रिक्वेंट चांगलं डाएट, न्यूट्रिशन आणि भरपूर पाणी पिणे याच्याने आपल्या ब्रेनला म्हणजे त्याला थकान भेटत नाही, ब्रेन फटीग होत नाही आणि तो ऍक्टिव्हली वर्क करतो. सो काही ह्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत ज्या आपण प्रत्येक मानसिक आजार टाळण्यासाठी ज्या वापरतो त्याच या गोष्टीसाठी वापरल्या आणि ट्रीटमेंट घेतली. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही का हा आजार आहे. राईट. हा म्हणजे हा आजार आहे. छोटीशी गोष्ट हा, वाटते. तर आपण आपल्या बोलण्यातून किंवा ह्या कार्यक्रमाद्वारे जर थोडा अवेअरनेस होतो तर व्यक्तींना कळतंय की अरे नाही हा प्रॉब्लेम आहे, तर लवकर डॉक्टरची मदत घ्यावी. व्हेरी. त्यानंतर लवकर जर निदान केलं, लवकर इलाज चालू केला तर त्याला आपल्याला कंट्रोल करता येतं. येस. आणि मग अशा पालकांना किंवा फ्रेंड्सला, सोसायटीला तुम्ही काय मेसेज देणार? अशा लोकांसोबत कसं बिहेव करायचं, कसं हँडल करायचं त्यांना? हँडल करायचं तर काय होतं की खूप वेळा आपले पालक किंवा व्यक्ती काय असतं, त्यांच्या घरचे त्यांच्यावर खूप रागवतात, चिडतात, त्यांच्यासोबत भांडण करतात, त्यांना सारखं धरून ठेवतात. त्याच्यापेक्षा त्याला समजून सांगणं गरजेचं आहे, त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण त्यालाही हे कळत असतं त्या व्यक्तीला. मी जसं सांगितलं त्याला पॉज घ्यायला शिकवायचं की तेवढ्या वेळापर्यंत तू थोडं स्टॉप कर, स्वतःला थांब, थोडा वेळ दे आणि मग आपण बघू. हा सपोर्ट थोडा फॅमिलीने जर दिला आणि जसं सांगितलं की त्याच्यामध्ये न अडखळता आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे सोशल स्टिग्मा पण आहे, सायकेट्रिस्टकडे जायचं. पण जसं सांगितलं की जसे शारीरिक आजार आहेत तसेच मानसिक आजार आहेत. शारीरिक आजाराची ट्रीटमेंट केली तर ते बरे होतात, तसेच मानसिक आजाराची जर लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू केली तर ते लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येतात आणि बरे पण होतात, त्याच्यावर ओव्हरकम करता येतं. तर हा मेसेज राहील की अशी जर काही लक्षणं आढळले तर कुठल्याही गोष्टीला म्हणजे हेजिटेट न करता लवकर संपर्क साधावा. ग्रेट सर. थँक्यू सो मच. आपण अजून एक टॉपिकला डिस्कवर केलंय आणि त्याला अवेअर करायचा प्रयत्न केलाय. सो यू गाईज प्लीज फॉलो दीज काइंड ऑफ स्टेप्स अँड स्टे सेफ, स्टे हॅपी अँड स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.